हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी गुढीच्या ह्याच्यामधून मला किती इन्कम झाली किंवा मी काय स्ट्रगल केला, काय चुका केल्या, इतक्या चुका केल्यात मी, त्या सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही जे पण कराल ना त्यामध्ये थोडंसं आता मी इथून पुढे ना सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित करणार आहे। मी ज्या चुका केल्या ना त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे, किती पैसे त्यातून आले तेही तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं माझ्या चेहऱ्याकडे इग्नोर करा, कारण झोप अशी व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मी पारुष असल्यासारखी दिसते। तर थंडी पडते कालच्यापासून, त्याच्यामुळे असं चेहरा थोडा कडकल्यासारखा झालाय। तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की मला अजिबात ध्यानीमनी नव्हतं की गुढीची साडी पण असते म्हणून। मला माहिती आमच्या घरी तरी काय असतं, आपली घरातली साडी अशी गुंडळायची, गाठीला सुतळीनं बांधायचं आणि तांब्या अडकवायचा, इतकंच मला एवढंच माहित होतं। लिंबाची पानं अडकवतात एवढंच माहित होतं, त्याच्यापेक्षा जास्त काही माहित नव्हतं। आणि एका आपल्या सबस्क्रायबर ताईचाच त्यांनी स्वतःहून मला मेसेज केला, स्वतःहून कॉल केला की काजल तू गुढीचा बिझनेस करू शकते। म्हणलं गुढीचा बिझनेस त्या होत्या मेन म्हणजे त्या पुण्याच्या होत्या, तुळशीबागेच्या तिथल्या, त्याच्यामुळे त्यांना इतकी जास्त आयडिया आहे की काय काय करून विकू शकतो वगैरे। आपल्याला का आपण अजून पुणे सुद्धा बघितलं नाहीये। तर मग झालं असं, त्यांनी मला म्हटलं की गुढीचा बिझनेस करू शकते। म्हटलं गुढीचा बिझनेस म्हणजे ते काय असतं अजून, म्हणलं गुढीचं म्हणजे काय विकायचं। तर त्या म्हणल्या अगं गुढीच्या साड्या कर। मी म्हणलं ती कसली असते गुढीची साडी। त्यांनी मला त्यांच्या घरातली गुढीची साडी जी माळ्यावर ठेवली होती ती काढली आणि त्याचा फोटो काढला, मला पाठवला त्यांनी। आणि त्यांनी मला शिव असं नाही म्हणला, त्या मला म्हटलं की तू होलसेलमध्ये घे आणि विक। मग आम्ही थोडीशी चौकशी केली पुण्यात तिकडे की होलसेलमध्ये घ्यायला, तर ती लोक 350 म्हणायची मला होलसेलमधून घ्यायला। जर मी त्यांच्याकडून 350 घेतले, गुढी पण एवढी अशी काय चांगला कपडा नव्हता, हलकाच होता, ते मग मला 500ला विकावं लागेल तर माझं प्रॉफिट होईल असं होतं त्याच्यामध्ये। त्यांनी स्वतः माझ्यासाठी 3-4 जागी फोन करून चौकशी केली, सगळी माहिती काढली, पण नाही झालं। त्यांनी त्यांच्या गुढीचा मला फोटो टाकला, त्याच्यानंतर मला कळलं अरे हे तर गुढी बनवणं सोपंच आहे, नुसती साडीच तर आहे, काय याच्यामध्ये एवढं अवघड। तेव्हा मग त्यांनी मला माझ्या डोक्याची टूप पिटली की चला आपण ट्राय करूया। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ते सांगितलंही होतं की आपण गुढीचा बिझनेस करूया का, तुमच्यापैकी कोण कोण सपोर्ट करणार वगैरे विचारलं होतं। आणि त्याच्यामध्ये पण मग तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला की नाही काजल कर तू, चालू तरी करून बघ की चाललं तर चाललं। आणि मला वाटलं नव्हतं की एवढं चालेल। मग सुरुवातीला मी माझ्याकडे घरात ज्या साड्या अवेलेबल होत्या ना त्यातून 1-2 गुढी सॅम्पलसाठी शिवली, एकदम सॅम्पलसाठी, मी जमतंय का बघण्यासाठी, मला शिवता येतंय का, शिवली। मला फर्स्ट ट्रायमध्येच इतकी छान गुढी शिवता आली, म्हणजे आलीच। त्याच्यानंतर मग मी त्या ताईनं सांगितलं की असं असं आहे तर कितीपर्यंत रेंज ठेवली पाहिजे। तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथे तुळशीबागेत तरी 350ला अशी साधी, त्याच्यानंतर 450-500 अशी भेटते। मग मी नंतर साड्या घेतली, 1-2 साड्या गुढीसाठी मी मागवली की मला जी योग्य वाटली ती गुढीसाठी साडी मागवली। आणि त्या सगळ्या साड्या मला साधारणतः 450च्या रेंजमध्ये पडल्या होत्या। जी मोराची पैठणीची होती ती 600च्या, 550-600च्या आसपास जात होती। तर मग मी काय केलं की प्रत्येक जी आपली गुढी असते ना त्या प्रत्येक गुढी एका साडीमध्ये 4 गुढ्या होतात। मग ती सिंगल लेअरची करा, डबल लेअरची करा, नाहीतर मस्तानी करा, कोणतीही करा, 4 होतात। पदराचा काहीही वापर होत नाही, कारण एक तरी पदर असतो एवढूसा छोटूसा, त्याचे गुढी तर बनणार नाही। आणि ब्लाउज पीसची सिंगल लेअर गुढी बनते, पण त्याचा कलर इतका वेगळा होऊन जातो की ती गुढी कोणी घेणार नाही, अगदी कमीला जरी विकली ना तरी। त्यामुळे मी ब्लाउज पीस आणि पदर वेगळं साईडला ठेवून दिलं, त्याचा काही संबंध घेतलाच नाही। फक्त पदराचा जो भाग होता ती मी वरच्या टोपीसाठी किंवा खिशासाठी वापरायला चालू केलं। मग असं एका साडीच्या मागं जरी 4 गुढ्या आपण पकडल्या ना 450ची साडी, तरी सुद्धा म्हणजे 150-200 पर्यंत खर्च निघत होता, सगळा खर्च। मग एका गुढीच्या मागे साधारणतः 150 रुपये शिल्लक राहत होते, जो मी हिशोब काढला होता ना त्याच्यामध्ये। आणि गुढी शिवणं एवढं अवघड नव्हतं, खरं सांगते तुम्हाला, गुढी शिवणं अजिबात अवघड नव्हतं। अगदी 2 तासामध्ये मी 30-40 गुढ्या शिवल्या होत्या 2 तासामध्ये। त्याच्यामुळे गुढी शिवणं मला काहीच अवघड वाटलं नाही आणि अवघड नाही आहे। तुम्ही कितीही गुढ्या शिवू शकता, एका दिवस तरी द्यायचा म्हटलं ना, एका दिवसात 100-150 गुढ्या आपण शिवू शकतो, इतकं ते इझी काम आहे। काहीच करायचं आहे, मस्तानीची जी आहेत ना त्याला प्लेट टाकायला थोडंसं इस्त्रीची लागत होती, पण ज्या डबल लेअर आहे, सिंगल लेअर आहे, त्याला तर आपण जशी साडी निसतो तशी निऱ्या करतो तशाच निऱ्या करायच्या आणि 3 शिलाई देऊन टोपी अडकवायची होती, 10 मिनिटाचं काम होतं ते। त्याच्यामुळे मग मी माझं असं ठरवलं की माझं कसं आहे सांगते तुम्हाला, उगा आपण कमवतोय म्हणून आपण जास्त पैसे काढायचे नाही। 1-2 ताईंनी ना मी माझं सुरुवातीला कसं केलं की बाबा आपला खर्च निघून आपल्याला 150 रुपये राहिले तर एका गुढीच्या मागे भरपूर, असा मी विचार केला। माझ्या जवळजवळ अर्ध्या गुढ्या विकल्या असतील, 150 गुढ्या विकल्या असतील। तेव्हा मला एका ताईचा मेसेज आला की काजल हे बघ दुसरे एक पेज आहे,
तुझ्यापेक्षा पण चांगली क्वालिटी नाही आहे त्यांची गुढीची, तरीसुद्धा अगदी एवढीशी हाईट आहे तरीसुद्धा त्यांची गुढीची रेंज बघ 550-600ला त्यांची सुरुवात आहे। सिंगल लेअरसुद्धा 550ला त्यांच्याकडे होती, शाही मस्तानी 800 अशी त्यांच्याकडे गुढी होती। माझ्यापेक्षाही एवढी काही खास नव्हती, मी स्वतःही बघितलेलं होतं। आणि मग मी म्हटलं की तुम्ही मला किती उशिरा सांगितलं की एवढी रेंज चालते, एवढ्याला घेतात लोक म्हणून। मला काय माहीत नव्हतं, मी माझ्या ह्यानं हिशोबानं किंमत काढलेली। एक तर गुढीची साडी असते हेच माहीत नव्हतं, त्यामुळे मला परवडतंय ना तर मग मी तेवढ्यात द्यायचं ठरवलं 350 रुपयाला। आणि जी मस्तानीची होती पैठण मोराच्या डिझाईनची पैठणी होती ती मी 400ला द्यायचं ठरवलं। माझ्या हिशोबाने ती मला 450ला करायला पाहिजे होती, पण ते नंतर माझ्या लक्षात आलं। पण ठीक आहे, चालतं थोडंफार बघा आता। म्हटलं की थोडं कमी जास्त असं होत राहतं। मग असं झालं, त्याच्यानंतर मग अजून 1-2 ताई आहेत माझ्यासारख्या सेम माझ्याच लिंकवरून साड्या त्यांनी गुढीच्या ऑर्डर केल्या आणि त्याने त्यांचा बिझनेस चालू केला। माझ्यापेक्षा जास्त किंमत लावली त्यांनी। सिंगल लेअरची 400, मस्तानीची 450, डबल लेअरची 400 अशी लावली त्यांनी। माझ्या मस्तानीची सुद्धा 350, म्हणजे मी सगळ्या 350ला ठेवल्या होत्या। सिंगल लेअर घ्या कुठलीही घ्या 350 मी ठेवली होती प्रत्येक गुढीची। त्यात फ्री डिलिव्हरी दिली होती। आणि त्यांनी म्हणजे जेवढ्या पण गुड्यांचे मी चॅनल बघितले ना, नंतर अशा रील येत जातात ना आपल्या रिलेटेड, तर तुमच्यापैकी पण इतक्या जणांनी मला रील शेअर केल्या, काजल तू किती कमी पैसे घेते बघ, ह्यांनी किती घेतलेत। तर तुम्ही सांगितले लेट, पण ठीक आहे। आता आपण पुढच्या वर्षीचं जो आहे ना प्लॅनिंग ते मी आधी करणार आहे। पहिली माझी चूक झाली कुठे सांगते तुम्हाला, पहिली चूक इथं झाली की मी ठरवलं की बाबा सुरुवात आहे, येतील का नाही ऑर्डर, तर मग माझं असं चाललं की आपण एक साडी मागूया, म्हणजे जशी ऑर्डर येईल का नाही तशी आपण साडी मागूया आणि त्यातून शिवून देऊया। हे माझी पहिली चूक झाली, कारण मी एक जी गुढी शिवली नाही, ज्या दिवशी एक गुढी शिवून फोटो टाकला त्याच दिवशी मला 100-150 ऑर्डर लगेच बुक झाल्या, म्हणजे इतक्या ऑर्डर बुक झाल्या एका दिवशी। आता एका साडीतून 4 गुढ्या होतात, माझं ते इतक्या ऑर्डर बुक झाल्या, त्याचं मी करणार काय असं झालं। आता सध्या मी कितीतरी मला वाटतं 10-15 जणांचे पैसे रिटर्न केलेत माझ्याकडे साड्या अवेलेबल नाही म्हणून, आणि कितीतरी जणांना नाही म्हणून सांगितलंय। कालच्या सुद्धा व्हिडिओवरती एका ताईची कमेंट आहे बघा की तू मला नाही म्हणली गुढीची, नंतर तू गुड्या विकते। तर असं नाहीये, तुमचा ॲड्रेसवर डिपेंड आहे बघा। तुमचा जास्त गावाकडचा सांगली कोल्हापूर तिकडे येतच नाही। मीच नंतर लास्ट एक व्हिडिओ टाकला होता की मी फक्त मुंबईला देऊ शकते, पुण्याला सुद्धा मला पॉसिबल आहे का नाही माहित नाही। कसं असतं सांगते, पोचलं नाही पार्सल 2च दिवसात पोचतं काही ठिकाणी, ज्यांचा ॲड्रेस एकदमच क्लिअर आहे। काही जण फ्लॅट नंबर टाकत नाही, हाऊस नंबर टाकत नाही, फक्त ॲट पोस्टन त्यांच्या गावाचं नाव टाकतात, तर तिथे जात नाही लवकर। मी माझ्या बहिणीला गावाकडे म्हणजे म्हसवडला पाठवलं होतं, सातारा जिल्ह्यात म्हसवडला 15 तारखेला पाठवलं होतं, तिचं 20 तारखेला पार्सल पोहोचलं। पण तो ॲड्रेस मला एक्झॅक्ट माहित होता म्हणून मी माझ्या मनाने टाकला, तर तिचं 5च दिवसात पोहोचलं। माझ्या सासरी 5 पाठवलंय, ते पण आज पोहोचेल। ते थोडं वेगळ्या साईडने पडतंय, तर ते सुद्धा आज पोहोचेल। त्याच्यामुळे ॲड्रेस जेवढा करेक्ट असेल का ना तेवढं पार्सल लवकर पोहोचतं त्याच। आणि बरेच जण आहेत की ॲड्रेस अगदीच बरोबर देत नाहीत। एखाद्या ताईंनी मला 3 फिडिंग कुर्त्या दिल्या होत्या, त्यांना ॲड्रेसच कळला नाही। पिनकोड सुद्धा त्यांनी त्यांच्या गावाचा न टाकता वेगळाच काहीतरी पिनकोड टाकला होता। त्यानंतर त्यांनी ज्या गावाचं नाव टाकलं त्या गावाच्या नावाचे रिलेटेड सगळी डिटेल आम्ही या दोघांनी म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी काढली। त्यांनी तिथं पोस्ट ऑफिसमध्ये तो पिनकोड शोधला आणि त्याच्यावरती लिहिला, तेव्हा कुठे आता 14 दिवसानंतर त्यांचं पार्सल घरी पोहोचले। एवढा लेट, तर काहींना ॲड्रेसच माहीत नसतो। मग त्याच्यामुळे माझ्या ह्याने जर तुम्हाला ॲड्रेस माहीत नसेल, डायरेक्ट आधार कार्डचा फोटो पाठवून द्यायचा पाठीमागचा ब्लर करून नंबरचा, तिथे व्यवस्थित ॲड्रेस असतो। तुम्ही कुठलंही काही ऑर्डर करणार असाल ना त्यावेळेस फक्त ट्रस्टेड पेज पाहिजे, नाहीतर सगळीकडे आधार कार्ड देत बसू नका, मी सांगितलंय म्हणून। तर माझी पहिली चूक हीच झाली की मी म्हटलं की ऑर्डर येतील तशा साड्या मागू, ही माझी सगळ्यात पहिली चूक होती। जर सुरुवातीलाच मी साधारणतः 25, 30, 50 साड्या जर घेतल्या असत्या, म्हणजे 50 जरी मी साड्या घेतल्या असत्या तरी पण माझ्या तेवढे सगळे विकले असती, कारण आतापर्यंत मी साधारणतः 25 पर्यंत साड्या मागवल्या असतील, 25 ते 30च्या आसपास। ज्यावेळेस मी पहिली साडी गुढीची मागवली त्याच दिवशी मी बल्क क्वांटिटीमध्ये 50 साड्या घ्यायला पाहिजे होत्या, तर माझं खूप जास्त चाललं असतं। आणि 50 साड्याच्या 4-4 गुड्या आपण म्हटलं तर चांगलं खूप मस्त असा पेमेंट सुद्धा आलं असतं। आणि मेन झालं असतं की माझ्याकडे बाकीच्या पण इतका ऑर्डर आहेत की मी हे केलं, म्हणजे 2-4 दिवस माझं सगळे ड्रेस माझे 12 दिवसात रेडी होता, त्यामुळे मी समोरच्याला 12 दिवसाचा टाइम देते। पण आता ज्या मागच्या आठवड्यातल्या ऑर्डर होत्या त्यांचा आज 17-18 दिवस झाले, तरी त्यांचं मी शिवायला अजून घेतलं नाही, काहीचं घेतलेलं आहे। आता कालच्यापासून फ्री झाली, तर कालपासून चांगले 10-15 ड्रेस मी कट केलेले आहेत। तर मग झालं असं की त्यांच्या ऑर्डरवरती इकडे माझं लक्ष गेलं नाही गुड्यांमुळे।
तर असं झालं. पण नेक्स्ट टाइम मी ज्यावेळेस पुढच्या वर्षी हे सगळं करेल का नाही, त्यावेळेस मी आधीच 2 महिने आधी प्लॅनिंग करणार आणि 2 महिने आधी मी गुड्या विकायला चालू करणार, तरच ते जास्त चांगलं आणि व्यवस्थित चालेल. आणि पैसा याच्यामध्ये खूप जास्त पैसा आहे. एका गुढीच्या मागे तुम्ही 150 पकडून चाला. 50 गुड्या तुमच्या गेल्या तर 150 × 50 जवळजवळ असं भरपूर पैसे राहतात गुड्यांच्या मागं सुद्धा. तुम्ही जर हिशोब केला तर तुम्हाला समजेल. त्यामुळे मग पैसा तर आहे बघा. 150चं जरी पडलाय का गुढीच्या मागं तरी सुद्धा भरपूर इन्कम आहे गुढीच्यामध्ये. कारण काम नाही ना, काम खूप जास्त कमी आहे. कामच कमी असेल तर आता ड्रेस शिवायचं म्हणलं की एक ड्रेस शिवायला 1 तास 1.5 तास लागतो. हा पार्टीवेअर ड्रेस आहे ना, तो शिवायला तर मला 1.25 तास लागतो. 1.25 तासामध्ये माझ्या सध्या चांगल्या 10-15 गुड्या शिवून होतात. 10 पकडूनच चाला तुम्ही, 10च्या 15 पकडून चाला. 150ने 10 गुड्याचे किती होतात बघा 150 रुपयाने. 10 × 150 × 10 जवळजवळ 1500. एका तासाची इन्कम झाली 1500 रुपये. त्याच्यामुळे मला वाटतं की गुढीचा बिझनेस हा प्रत्येकाने केला पाहिजे. नेक्स्ट टाइम आता तर दिवस संपलेत, पण पुढच्या वर्षी केलाच पाहिजे तुमच्यातल्या प्रत्येकाने. ज्यांना बरेच जण मला विचारतात की आयडिया सांग. जे नवनवीन सण येतील त्या नवनवीन सणांच्या रिलेटेड आपण काही ना काही घेऊन येऊयात. आता सुद्धा माझं समर कलेक्शन म्हणजे ह्या जी मी घातली तशा कुर्त्या इतक्या जास्त विकले गेलेल्या आहेत आणि यातून सुद्धा भरपूर ऑर्डर आहेत. लहान मुलींच्या अशा ह्यातल्या कॉटनच्या फ्रॉक इतक्या ऑर्डर आहेत का नाही, कारण की कपडा क्वालिटी सुद्धा चांगली आहे. फाटणार तुटणार नाही ना, कलर जाणार नाहीये. सगळ्यांची गॅरंटी मी दिलेली आहे, कारण की मी कपडे सुद्धा चांगल्या क्वालिटीचे हे घेतले. हा सुद्धा माझ्या अंगावरचा बघा, क्वालिटी एकदम छान आहे. कलर सुद्धा डार्क नाही. उन्हाळ्यामध्ये असेच कलर जास्त चांगले राहतात. मी तर कालपासून शिवल्यापासून घालायला चालू केलेलं आहे, परवापासून. तर हे बघा, मी तुम्हाला जे चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्यासोबत अजून एक माझी चूक झाली ती म्हणजे गुढी पॅकिंगची. गुढी पॅकिंग करताना काय झालं सांगते मी. वॉटरप्रूफचा जो कागद असतो, मी ठरवलं होतं की 50 रुपयामध्ये पॅकिंग करून गेलं तर मग मला 150 शिल्लक राहतील. त्या हिशोबाने मी पॅकिंग केलं. पण माझी पॅकिंग करतानाची एक गोष्ट चुकली की आपण ना पॅकिंग करताना जी गुढीची मी जो असा लांब कागद वापरला स्ट्रेटमध्ये, तो मी चौकोनी कागद वापरायला पाहिजे होता. नंतर मी चौकोनी वापरला. माझी ज्यावेळेस चूक मला लक्षात आली, काही ताईंनी मला फोटोज टाकले की हे असं आहे, त्यावेळेस मला लक्षात आलं ते. पण नंतर मी माझी चूक सुधरून चौकोनी कप्पा दिला होता आणि त्या आतमध्ये सुद्धा प्लॅस्टिकची बॅग दिली होती. सुरुवातीला मी प्लॅस्टिकची बॅग देत नव्हती, म्हटलं नव्हत्याच माझ्याकडे. मी खूप शोधल्या पण मला ती सापडत नव्हत्या. त्यानंतर मी काही मला इथं स्टेशनरीमध्ये मिळाल्या, काही मी ऑनलाईन सुद्धा मागवल्यात, अजून काही येतील सुद्धा. कारण की लवकरच आपण अजून एक समर कलेक्शन चालू करणार आहे. अजून एक दुसरी वस्तू, ती काय आहे तुम्हाला लवकरच समजेल. तर बघा, हे असं माझा गुढीचा बिझनेस झाला. स्ट्रगल खूप केला मी. खूप रात्री जागून शिवल्या. रात्री 1 वाजेपर्यंत जागायची. त्यानंतर पहाटेची उठायची, कारण गुढीच्या ऑर्डरच तेवढ्या होत्या. आणि खरं सांगते, जे काम तुम्ही स्वतः कराल ना ते कधीही चांगलं होतं. समोरच्याला आपण शिवायला देतो, काही ना काही गडबडी ठरलेली असते. म्हणजे मी स्वतः निस्तरते, माझे कस्टमरही निस्तरत आहेत. पण आता मी त्यांनाही काय बोलू शकत नाही की मी दुसऱ्याला शिवायला दिलं होतं. सगळा ब्लेम माझ्यावरतीच येतोय. पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी सांगितलं सुद्धा की काजल, तू भले 4 ऑर्डर कमी घे पण स्वतः शिव. आणि तेच आता मी करणार आहे. मी पैसे वाढवलेत, ऑर्डर कमी केल्यात आणि आता मी स्वतः शिवणार आहे. कुणालाही शिवायला देणार नाहीये. कारण की स्वतः जेवढं शिवेल ना तेवढंच ते, जरी चुकलं तरी बाबा आपलं स्वतःकडून चुकलंय, काय नाही होते. पण समोरच्याकडून ज्यावेळेस चुकलं त्यावेळेस आपण त्याला असं म्हणू शकत नाही, तुझा हा ड्रेस चुकलाय तर मी तुझ्या ह्या ड्रेसचे पैसे काढते, असं नाही बोलू शकत. त्याच्यामुळे तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सनुसार मी भरपूर साऱ्या चुकासुद्धा माझ्या सुधारलेल्या आहेत. आणि अजून अशा नवीन आयडिया तुमच्याकडे असतील का नाही, काही अजून करू शकतो तर मला नक्की कमेंट करा. पण आत्ता मी 1 आठवडाभर पूर्णपणे रेस्ट घेणार आहे, कारण माझ्या डोळ्याची अवस्था बघा, फेसची अवस्था बघा. थोडंसं घर क्लीन करणार आहे आता 2 दिवस थांबून. आणि घर व्यवस्थित क्लीन झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर मी स्वतःला क्लीन करणार आहे दुसऱ्या दिवशी. म्हणजे 2 दिवस यामध्ये जातील आणि त्याच्यानंतर मग मी परत माझ्या कामाला सुरुवात करेन. आता आहे ते थोडंफार चालू ठेवणार आहे. म्हणजे आता भरपूर सारे ड्रेस आहेत, पण ड्रेसचं एवढं काय वाटत नाही मला, कारण ते एखाद दिवस लेट केलं तरीही चालतं, एवढं काय होत नाही. तर तुम्हाला सांगायचं एवढंच की म्हणजे माझी गुड्या किती विकल्या गेलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर असं मी मोजू नाही शकत, पण भरपूर गेल्या असतील गुड्या असं मला वाटते. 60-70 गुड्या माझ्या विकल्या गेलेल्या असतील. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 जणांना मी नाही बनवून सांगितले, 10-15 जणांचे पैसे रिटर्न दिलेत. म्हणजे जास्त जे गेल्यात, पण जेवढ्या गेल्या तेवढ्या सांगते तुम्हाला. साधारणतः 70 गुड्या माझ्या विकल्या गेलेल्या आहेत.
आणि 70 गुड्यांचे पैसे मला आले होते। एक्झॅक्ट रक्कम मी तुम्हाला सांगणार नाही, त्याचा हिशोब तुम्ही सांगा, कारण बऱ्याच ताईंची कमेंट आहे की तू तुझे पैसे नको सांगत जाऊ, नजर लागते, लागूही शकते। मला असं सुद्धा वाटतं की नजर असं कुणाची लागत नसेल, पण शक्यतो न सांगितलेलंच बरं आहे। आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला एक क्ल्यू दिलेला आहे की बाबा एवढ्या एवढ्यानी एवढे होतात, तर ते तुम्ही हिशोब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की किती होत आहेत। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। नवनवीन अशा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला याच्या पुढे बिझनेसच्या देईल, ज्या चुका केल्या, ज्या चुका करू नये ते सुद्धा सांगेल। बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की ही मशीन आणि त्या मशीनचा रिव्ह्यू दे आणि थोडा डेमो दे, तर ऑलरेडी ह्या दोन्ही मशीनच्या डेमोचे व्हिडिओ अपलोड आहेत, पण तरी सुद्धा स्पेशल एक व्हिडिओ मी ह्या मशीनवरती, एक व्हिडिओ मी त्या मशीनवरती, असे 2 व्हिडिओ येतील, ते सुद्धा आपल्या शिलाईच्या चॅनलवरती, ह्या चॅनलवरती नाही, ते मला अजून एक सांगायचं होतं। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय।